अतिशय रसिक अशा नांदेडकरांना MD प्रोडक्शन्स आणि आमचे सर्व मंचावर उपस्थित असलेले कलाकार, गायक, वादक, आम्ही सर्वजण मनापासून तुम्हाला अभिवादन करतो, तुमचं स्वागत करतो आणि शाम ए गुलजार या अतिशय वेगळ्या कार्यक्रमाला, मैफलीला सुरुवात करतो. ज्या शहराला इतके रसिक असे अधिकारी लाभलेले आहेत, आयुक्त, जिल्हाधिकारी, हे सगळे रसिक असणं हेही एक भाग्याचंच गोष्ट आहे ही. त्यामुळे अतिशय सुंदर सुरुवात करून दिलेली आहे. प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर आहेत. डॉक्टर नंदकुमार मुलमुलेजी, नमस्कार करतो तुम्हाला आम्ही इथूनच आणि तुमचं स्वागत करतो. गुलजार साहेब, त्यांची शायरी, त्यांचं काव्य, त्यांचं दिग्दर्शन, अशा गोष्टींवर मुलमुले सरांचाही इतका मोठा अभ्यास आहे. आज इथे अनेक मान्यवर आहेत. खरोखर त्यांना मी नवीन काय सांगणार असंही मला वाटतं. पण मला जे जाणवलं, मला जे भावलं ते मी तुमच्यापुढे मांडणार आहे. गुलजार साहेब हे इतकं व्यामिश्र व्यक्तिमत्व आहे की एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा आढावा घेणं आणि विश्लेषण करणं हे अशक्य आहे. त्यामुळे आधीच एका गोष्टीची मी क्षमा मागते की अनेक गाणी तुमच्या मनातली, अरे हे गाणं घ्यायलाच हवं होतं असं वाटून तुम्हाला वाईट वाटेल, कदाचित ते घेता येणार नाही. पण हा कार्यक्रम मुळात गुलजार साहेबांची सगळी गाणी ऐकवणं असा नाहीच आहे, त्यांच्या गाण्यांमधलं मर्म जाणून घेणं. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की चित्रपटासाठी जेव्हा एखादं गाणं लिहिलं जातं तेव्हा ते एका कवीचं कधीच उरत नाही, कारण ते एक टीमवर्क आहे. कवी गाणं लिहिणार, कदाचित चालीवर लिहिणार किंवा नंतर त्याला संगीतकार चाल लावेल, गायक गायिका ते सादर करतील, रेकॉर्ड करतील आणि ते चित्रित होईल. असे सगळे घटक त्यात अंतर्भूत असल्याने गाणं हे एका कवीचं, एका संगीतकाराचं किंवा एका गायकाचं कधीच नाही. त्यामुळे आज आपण जेव्हा गुलजार साहेबांची गाणी ऐकणार आहोत, त्यावर बोलणार आहोत, तेव्हा असे अनेक आयाम त्यात आपण लक्षात घेत जाणार आहोत. एखाद्या गाण्याबद्दल गायकाने काय केलं हे सांगते, दिग्दर्शकाने काय केलं हे सांगता येईल, अभिनेत्याने काय केलं हे सांगता येईल. असं सगळं मिळून आपण गुलजार साहेबांच्या गाण्यांकडे बघणार आहोत. जास्त वेळ न घालवता आधी पहिल्यांदा आपण गाणं ऐकूया, म्हणजे ह्या कार्यक्रमाची एक सुंदर सुरीली अशी सुरुवात करूया. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है. निलेश निरगुडकर सादर करतोय आपल्याला. खरोखर एक सुंदर असा माहोल ज्याला म्हणतो तो बनवलास निलेश, क्या बात है. ये कैसा इश्क है उर्दू जुबान का, ये कैसा इश्क है उर्दू जुबान का, मज़ा खुलता है लफ्ज़ों का ज़ुबान पर, मज़ा खुलता है लफ्ज़ों का ज़ुबान पर, जैसे पान में महंगा किमाम खुलता है. भाषेवर असं प्रेम करत एक कवी आला. त्याच्या शैलीचा मोह आपल्याला इतका पडला की शेर ऐकूनच आपण सांगू लागलो की हा शेर किंवा हे काव्य फक्त आणि फक्त गुलजार साहेबांचंच असू शकतं. अनेकदा मला वाटून गेलं आहे की आपल्या भावनेला, आपल्या काही वाटण्याला, आपल्या उत्कट विचारांना, आपल्या मनावर उठणाऱ्या अनेक सूक्ष्म तरंगांना शब्दात कधी बांधता येईल का? या भावनेला काही शब्द असू शकतील का? या प्रश्नांचं उत्तर मला गुलजार साहेबांच्या काव्यात मिळतं. गुलजार साहेबांचं काव्य ऐकलं की वाटतं खरंच हे असंच म्हणायचं होतं मला, हे असंच वाटलं मला. इतकं मनाच्या खोल तळापर्यंत जाऊन नातेसंबंधांमधले अनेक सूक्ष्म पदर उलगडत गुलजार साहेब आपल्याच मनासमोर आपल्याला एक असा आरसा उभा करतात. तो कधीच खोटं बोलत नाही आणि आपल्याला वाटूनच जातं की हेच अगदी असंच म्हणायचं होतं मला. गुलजार साहेब, मूळ नाव संपूर्ण सिंग कालरा,
18 ऑगस्ट 1934 या दिवशी झेलम जिल्ह्यातल्या दीना या गावी गुलजार साहेबांचा जन्म झाला. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे ह्या कार्यक्रमात आपण जास्त माहिती ही नाही घेणार की त्यांचा जन्म कुठे झाला आणि मग ते वाढले कसे, कारण आता विकिपीडिया आपल्या हाताशी आहे. गुलजार साहेब हे इतक्या आपल्या तरुणाईच्या सुद्धा इतके जवळचे आहेत, कायम प्रकाशात असतात की एक तुम्ही नाव दिलं तर हजारो लाखो व्हिडिओज आणि क्लिपिंग तुमच्यासमोर येतील. त्यामुळे जे सहज उपलब्ध आहे ना ते सांगण्यात आपण आज वेळ घालवायचा नाही आहे. म्हणून पुढे जाऊया. त्यांची जडणघडण फारशा मुलायम रस्त्यावरनं मात्र झाली नाही, हे जाणून घेतलंच पाहिजे. कारण फाळणीचे चटके कसले दाह संघर्ष सहन करत वाढलेलं हे कुटुंब, आणि हे दुःख गुलजार साहेबांच्या काव्यात कायम झिरपत राहिलं. तो दाह ते कधी विसरू शकले नाहीत, कारण डोळ्यापुढे अनेक अशा भयंकर घटना त्यांनी पाहिल्या होत्या. मुंबईला आल्यावर सुद्धा मोटार मेकॅनिकचं सुद्धा काम गुलजार साहेबांनी केलेलं आहे. मला एक गोष्टीचा एक विलक्षण योगायोग वाटतो की शैलेंद्र हा प्रतिभावान कवीसुद्धा मेकॅनिक होता आणि यंत्रांशी खेळावं लागत होतं त्याला. रेल्वेत काम करत होते शैलेंद्र साहेब. त्यांनी त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना हिणवलं सुद्धा होतं की अब क्या मशीनों पर कविता करोगे. पण ही मंडळी काय मातीची बनली असतील बघा. अशा वातावरणात सुद्धा प्रतिभेचं स्फुल्लिंग त्यांनी विझू दिलं नाही आणि अप्रतिम अशा रचना ते करत राहिले. कारण मूळचा प्रतिभेचा झरा हा अक्षय होता, अखंड होता. पुढे जाऊया. आत्ता पुढे जाण्यापूर्वी मात्र एका गाण्याचा, आत्ता जे आपण गाणं ऐकलं त्यात एक गोष्ट सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है. पुढे म्हणताना बघा कसा सूक्ष्म एक भाव आहे त्यात. वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है. आता हे गुलजार साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला थोडं गोंधळवून टाकतात, संभ्रमात टाकतात. खरोखर विचार करा, कालची आणि आजची संध्याकाळ यात फरक आहे. माझं नातं कालपेक्षा आज थोडं पुढे गेलं आहे. एखादी व्यक्ती आपल्या आसपास असणं, जवळची भासणं आणि अगदी निकट येणं यात फरक आहे ना. मग कल भी पास पास तो थी लेकिन आज करीब है. म्हणून वो शाम आणि ये शाम यात फरक आहे. वो कल भी पास पास थी, आज वो करीब है. त्याचाच एक वेगळा भावनेचा पदर बघा. पहिल्या अंतऱ्यात तो म्हणतो मैं सोचता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो. पण पुढच्याच अंतऱ्यात त्याची खात्री पटते, मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो. एकाच गाण्यात असे खूप खूप पदर सापडत जातात. इथे गुलजार साहेब आपल्याला दिसतात की भावनेच्या किती सूक्ष्म तळापर्यंत ते जाऊ शकतात एकाच गाण्यात. त्यांचं पहिलं गाणं बंदिनी सिनेमातलं आपण आता ऐकूया. मोरा गोरा अंग लईले मोहे श्याम रंग दई दे. त्या कल्याणीच्या त्या ग्रामीण पार्श्वभूमीसाठी गुलजार साहेब किती सुंदर गोड अशी ती ग्रामीण बोली त्यांच्या काव्यात उतरवतात बघा. दई दे आणि लईले ह्याला किती सुंदर नाद आहे आणि किती गोड अशी ही भाषा आहे. ऐकूया. या गाण्यात आपण ऐकलं की भाषा तर वेगळी आहेच, पण ह्याचं अरेंजमेंटसुद्धा इतकं वेगळं आहे ना. त्यासाठी बर्मंदा आणि त्यांचा संच सगळा वादक त्यांचं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत का तेही सांगते. आम्हाला प्रवीण याचा आत्ता इंट्रो नाही, सेकंड पीस होता ना, तो ऐका तुम्ही. आता डोळ्यापुढे आणा ती नूतन आणि तो सगळा माहोल. बदरी हटा के चंदा चुपके से झाके चंदा. तो ढगाळ चंद्र जातोय आणि येतोय, जातोय आणि येतोय, ते दाखवण्यासाठी एक छोटीशी फ्रेज आहे. पसा 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 असं का घेतलंय त्याला ते कारण आहे की चंद्र ढगाळ जातो येतोय, जातो येतोय. एकदा आम्हाला ऐकव.
इथं आपल्याला बिमल रॉय दिसतात की ती सगळी सिच्युएशन कशी आहे आणि काय तो नूतनचा मुद्राभिनय. एकच एवढं गाणं तिनं केलं असतं तरी ती अजरामर झाली असती. इतका अप्रतिम मुद्राभिनय नूतनचा आहे. कारण कल्याणी आहे ती आणि हे भान ती कुठल्या वातावरणात आहे याचं भान कवीनं राखलं. असो, पुढे जाऊया. यानंतर संध्याकाळचंच एक अतिशय सुंदर गाणं निलेश सादर करतोय, सुरमई श्याम जिस तरह आहे. तबला लागतोय तोपर्यंत पुढे सांगायची गोष्ट आत्ताच सांगते की ह्याचं सुद्धा अरेंजमेंट आहे का जरूर. कारण याचं जे वातावरण आहे, लेकिन हा सिनेमा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राजस्थानचं वाळवंट डोळ्यापुढे आणा आणि ह्याचा जो इंट्रो पीस वाजेल आणि मधलेही पीस वाजतील जेव्हा, तेव्हा खरोखर असा भास होतो की वाळवंटात वाळूच्या लाटा येत आहेत एकामागोमाग एक. ऐकूया. गुलजार साहेब अनेक निर्जीव वस्तूंना सुद्धा भावना आहेत, त्यांच्यात जीव आहे असं मानून लिहितात असं जाणवतं. त्यांच्या शायरीत ह्या निर्जीव वस्तू एक सजीव म्हणूनच वावरतात. आत्तासुद्धा एक ओळ अशी येऊन गेली आणि त्यात अनेकदा असं जाणवतं की पंचेंद्रियांनी होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्यांचंसुद्धा एक बेमालूम असं मिश्रण गुलजार साहेबांच्या काव्यात आहे. आपण डोळ्याने बघतो, नाकाने आपण गंध घेतो, त्वचेवर आपल्याला स्पर्श जाणवतो, कानाने आपण ऐकतो. पण गुलजार साहेब बघा काय लिहून गेले. आधी म्हणाले कोई आहट नहीं बदन की, आणि नंतर म्हणतात की वक्त जाता सुनाई देता है, तेरा साया दिखाई देता है, जैसे खुशबू नजर से छू जाए. आता हे कसं झालं? नजर से खुशबू हा काय प्रकार आहे? आपण डोळ्याने बघू फार तर खुशबू आपल्याला नाकानं जाणवली पाहिजे, पण इतका सरळ विचार कवी करत नाही, म्हणूनच तो कवी असतो. आणि थोडं खोल गेलं की जाणवतं की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा असा एक गंध आहे आणि जवळच्या व्यक्तीला तो जाणवतो. म्हणूनच कदाचित एखाद्या दृष्टीहीन व्यक्तीला त्याच्या जवळची व्यक्ती आली हे कळतं न बघता. तिथं आपल्याला ह्याचं मूळ सापडतं. तिथे तर आपण म्हणू शकतो जैसे खुशबू नजर से छू जाए. इतका हा खोल विचार आहे. गुलजार साहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण इतका खोल विचार आपण करत नाही. कवी मात्र तो करतो की जैसे खुशबू नजर से छू जाए. ह्यालाच तर आपण म्हणतो की अंतःचक्षूंनी बघणं. बघणं म्हणजे काय आहे? शेवटी त्याला दिसत नाही, पण ती व्यक्ती आलेली जाणवणं म्हणजे नजरेलाच जाणवला ना तिच्या येण्याचा तो सुगंध. अशा संवेदना गुलजार साहेबांच्या गाण्यात अशा एकाकार होतात, मिसळतात. कधी कधी ते फसवतात आपल्याला. आधी म्हणतील तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही, काहीच नाही आहे, काही तक्रार नाही आयुष्याबद्दल, तू नाहीस याच्याबद्दल माझ्याकडे आयुष्यात काहीच तक्रार नाही. असं कसं? तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही. पण पुढच्याच ओळीत ते म्हणतात की तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नाही. मुळात हे आयुष्यच जर आयुष्य नाही म्हणजे खोल किती जावं. कमाल आहे. अनेकदा एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की अनेकदा मला हा प्रश्न विचारला जातो की आपकी फिल्में देख कर हमें रोना आता है. गुलजार साहेब म्हणतात की खरं तर तेव्हा मी स्वतः रडत असतो. मला जे जाणवलं ना ते सगळं तुमच्यापुढे मांडूही शकत नाही. अनेकदा काहीतरी मी लिहितो, तुम्हाला आवडतं खरं. एका कवितेत त्यांनी इतकं सुंदर लिहिलं की मैं सिगरेट नहीं पीता लेकिन हर आने जाने वाले से पूछता हूँ सिगरेट है. मैं सिगरेट नहीं पीता लेकिन हर आने जाने वाले से पूछता हूँ सिगरेट है. बहुत कुछ है जिसे फूंक देना चाहता हूँ मगर हिम्मत नहीं होती. त्यांची आणखीन एक जीवघेणी कविता नंतर ऐकवणार आहे. तत्पूर्वी असंच एक हसरं नाचरं गाणं
अतिशय निष्पाप आवाजात मुकेश गायलाय. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने. ऐकूया. सलील चौधरी खरं म्हणजे अवघड चाली देणारे संगीतकार, पण या गाण्याचा पिंड, त्याचा मूड ओळखून काहीशी साधी चाल सलीलदांनी दिली. खरोखर एक गाणं गुलजार साहेबांनी जे लिहिलं त्याची पहिली ओळ म्हणजे मला एक मनोरंजक प्रकार सांगते की थोडा वेगळा विचार बघा. कधी कधी एखादी गोष्ट खूप ग्रेट आहे, खूप महान आहे असं आपण ऐकलेलं असतं, पण कधी कधी आपण ते इतकं आधी ऐकतो आणि नंतर ती गोष्ट बघतो तेव्हा हां, ह्यांनी अमुक व्यक्तीने म्हटलंय म्हणजे हे नक्कीच छान असणार आहे असं आपल्याला वाटतं. पु ल देशपांडे जेव्हा मोनालिसाचं पेंटिंग बघत होते तेव्हाचे एक अनुभव त्यांनी लिहून ठेवला आहे गमतीशीर, की अनेक भोटम मंडळी जी असतात ती मोनालिसाच्या पेंटिंगवरनं सुद्धा अशी पुढे जात होती आणि मग कुणीतरी मागे खेचून आणल्यावर मोनालिसा इथे आहे बघितल्यानंतर अरे क्या बात आहे, वा वा, हाऊ वंडरफुल. तर ते म्हणाले मला इतकं हसू आलं की अच्छा मोनालिसा आहे म्हणून तोपर्यंत तुमच्या लक्षात नव्हतं आलं. अनेकदा कवीसुद्धा एखादी ओळ अशी लिहून जातो, तुम्हाला चकवतो. मी जसं म्हटलं गुलजार साहेब तुम्हाला थोडं फसवतात. एक ओळ वरकरणी सामान्य वाटेल अशी लिहून गेले बघा. आने वाला पल जाने वाला है. आता ह्या वाक्यात काय ग्रेट आहे? कोणी म्हणेल, उद्या निलेश म्हणे आने वाला पल तो जाने वाला है, पण निलेशला मी वा नाही म्हणणार कारण निलेश गुलजार नाही. गंमत अशी पुढे असते की आने वाला पल जाने वाला है ह्यात काही फारसं वेगळं सांगितलंय का नाही, काही फार मोठं खोल विचार आहे का नाही. आने वाला पल जाने वाला है सगळ्यांना माहिती आहे. आने वालाचं यमक म्हणून जाने वाला आलं असेल. एखादा कवी म्हणेल त्यात काय अशा 100 ओळी मी लिहिल्या असत्या, मला कोणी गुलजार नाही म्हणत. पण मग हे गुलजार पण आहे कशात ह्याचा शोध आपल्याला घ्यायला हवा. आने वाला पल तो जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दे, पल ये भी जाने वाला है. हा थांबणार नाही. इथपर्यंत सुद्धा ठीक आहे, आहे त्या क्षणात आयुष्य जगून घे असं अनेक जण सांगतात. थोर मानसशास्त्रज्ञ तर सांगतात की वर्तमान काळात जगा. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दे, पल ये भी जाने वाला है. पुढे ही कविता इतकं वेगळं वळण घेते आणि किशोरची गायकी, पडद्यावर अमोल पालेकर आणि आपले अत्यंत सगळा आवडता माहोल बिंद्या गोस्वामी, प्रचंड सुंदर ऑर्केस्ट्रेशन, पंचमची चाल आणि किशोरची गायकी, ह्यात मात्र आपण त्यातला मर्म ओळखायला विसरून जातो. काय लिहितात गुलजार साहेब? एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं. ह्याचा आपण कधी विचार केला का? ही कल्पनाच किती भन्नाट आहे की काळाच्या विशाल नदीतला जणू एक थेंब म्हणजे तो क्षण आणि त्या क्षणाचं देणं देऊन लुप्त होणारा तो काळाचा येवलासा अवकाश, त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं. आता वक्त आणि लम्हा, काळ आणि क्षण, ह्याचं हे जे काही रूपक त्यांनी मांडलंय त्यासाठी त्यांना आपण देऊ तेवढी टाळी कमी आहे. कारण त्या एका क्षणात आपल्याला आयुष्य जगायचं आहे आणि हा जो क्षण आहे ना, आणि क्षणात आयुष्य जगायची कल्पना त्यांना इतरही गाण्यात खूप सुंदर वापरली आहे. हा जो क्षण असतो त्यालासुद्धा आयुष्य असतं, त्याला वाढ असते, त्याचा क्षय होतो. म्हणजे त्या क्षणात सुद्धा कुठेतरी जीव शोधला आहे त्यांनी, हे लक्षात घ्या. कारण पुढे काय ते म्हणतात, रिश्ते बनते हैं बड़े धीरे से, रिश्ते बनते हैं बड़े धीरे से, बनने देते. तुझं माझं नातं जे आहे ना ते अजून थोडंसं अपरिपक्व आहे, कच्चं आहे, अजून त्याला एक वेगळं रूप यायचं आहे, त्याला वेगळं परिमाण यायचं आहे. थोडासा धीर धर. रिश्ते बनते हैं बड़े धीरे से, बनने देते, कच्चे लम्हे को जरा शाख पे पकने देते. हा काय खोल विचार है. लम्हा अभी कच्चा है, इसे पकना बाकी है. काय त्या क्षणाला त्यांनी कुठे मानवीकरण केलं, त्याचं कुठे पोचले ते,
असो, आपण आता गाणं ऐकूया. एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं. खूप खूप सांगण्यासारखं या गाण्यात. पंचमनी ह्याला पुन्हा कशी ट्रीटमेंट दिली, मगाशी मी सांगितलं, तो पुन्हा पुनरुच्चार करते त्या गोष्टीचा. गाणं एकट्या गुलजार साहेबांचं कधी नसतंच, ते ह्या सगळ्या मंडळींचं आहे. आने वाला पल जाने वाला है म्हणताना पंचम त्याला चाल देतो तेव्हा ते मुद्दाम ऑफबीट वापरतो. एक ओळ त्याची बीटवर आहे, आने वाला पल, आणि लगेचच आने वाला पल. दिस इज ऑफ बीट. कारण तो क्षण चुकतोय ना कुठेतरी. तो क्षण असा मापात नाही चालला, तो पुढे मागे होतोय, आपण पुढे जातोय, वाहवतो कधी आपण त्या काळाच्या नदीत वाहवतो, परत स्वतःला सावरतो. हा सगळा निरंतर प्रवाह आहे काळाचा चाललेला. त्यामुळे पंचमने सुद्धा एकदा बीट एकदा ऑफ बीट असं करत चाल बांधली. ह्याचा जो M2 आहे म्हणजे दुसऱ्या कडव्याचा पीस हा खूप विस्तृत आहे. पंचमला असे एक सवय होती R.D. बर्मनला की गाण्याचा जो M2 आहे तो खूप इलॅबोरेट आहे, पण ह्यात त्याला एक काहीतरी अर्थ आहे. कारण ती नायिका स्वप्नांच्या राज्यात जाते, तिथे स्वप्नदृश्य आहे आणि मग ती भानावर येते. ही सगळी जी घटना आहे ती त्या पीसमध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे मन लावून ह्या गाण्याचा M2 आहे तो ऐका, म्हणजे ती स्वप्नाची धुंदी काय होती गुलजार साहेबांना अपेक्षित ती आपल्याला दिसेल. ऐकूया. R.D. बर्मन आणि गुलजार साहेब यांची जोडी खरोखर अद्वितीय. काय सुंदर सुंदर गाणी या जोडीने आपल्याला दिली. एका गाण्याची आठवण नेहमी येते, आजकल पाँव जमी पर नहीं पडते मेरे, बोलो देखा है कभी तुम्ही मुझे उडते हुए. हा उडते हुए हा प्रश्न आहे. हे जर वाक्य कभी कभी तुमने मुझे उडते हुए देखा है असं हे वाक्य आहे. जसं पुलंचीच पुन्हा आठवण येते की काव्याचा आस्वाद घेताना त्यांच्या दामले मास्तर असतील किंवा इतर कोणी असतील, न करी शस्त्रधरी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. त्याचा अर्थ सांगताना मी म्हणजे मी, करी म्हणजे हातात, शस्त्र म्हणजे हत्यार, असं सांगत जाताना मी हातात शस्त्र धरणार नाही, 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन असं सांगायला काय गेलं होतं म्हणले. पण असं सरळ होत नाही, तेच तर काव्य असतं. कवी हा कधीच सरळ सांगत नाही नीट कुठली गोष्ट. म्हणून आजकल पाँव जमी पर नहीं पडते मेरे. आज माझी अवस्था कशी आहे, माझी पावलं नाचरी झाली आहेत, मी प्रेमात पडली आहे, मी खरोखर हवेत तरंगते आहे असा मला भास होतो. हे सगळं सांगताना गुलजार साहेबांनी तर म्हटलंच, कभी देखा है कभी तुमने मुझे उडते हुए. मग पंचम R.D. बर्मन ग्रेट का, तर दोन्ही भावना बघा. आज कल पाँव जमी पर नहीं पड़ते मेरे. ह्यात आज कल पाँव हा सा आहे. हा शब्द सा म्हणजे षड्जावर ठेवण्यात बुद्धिमत्ता R.D. बर्मनची दिसते. कारण जमीन म्हणजे षड्ज, स्थिरता. बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए. हा वरती गेला. उडते हुए हा प्रश्न आहे आणि ही क्रियासुद्धा आरोही आहे. बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए, आज कल पाँव जमी पर नहीं पड़ते मेरे. आता ही क्रिया फक्त ध्रुवपदापुरती करून उपयोग नाही. चालीला तसा फ्लो, तसा प्रवाह, तसे आरोह अवरोह हे कडव्यात सुद्धा असले पाहिजेत ना. मग ती कडव्याची चाल सुद्धा वर जाईल, खाली येईल, एखादा पतंगासारखी ती अशी विहरत राहील, एका ठिकाणी अशी ती साचून राहणार नाही. ला 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 ला.
पुन्हा वर. ला 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 ज़मीन पर नहीं पड़ते हीरे. एक फार गोड गाणं गीता दत्तच्या आवाजातलं गुलजार साहेबांचं आहे. सगळी गाणी ही उत्फुल्ल नसतात, नाचरी नसतात किंवा अगदी दुःखीच असतात असं नाही. गाण्यांना सुद्धा रंग आहेत, गाण्यांना स्वभाव आहे. मी जेव्हा एखाद्या गाण्याकडे बघते तेव्हा मला त्या गाणं हे मला एक पूर्णाकृती, एखादी मनुष्याकृती असावं असं सुद्धा दिसतं. याचं कारण असं आहे की गाण्याला तुम्ही जर म्हणता की मुखडा आहे तर त्याला अख्खं शरीर आहेच. आणि एखादं गाणं आक्रमक असतं, स्वभाव असतो गाण्यांना सुद्धा. गाण्यांना स्वभाव आहे, गाण्यांना खोली आहे, सगळं आहे गाण्यांना. मला खूप गोष्टी अशा जाणवतात की अमुक गाणं अबोल आहे, सहज खुलत नाही आहे, अस्फुट आहे आणि ते तशाच आवाजात गायलं आहे. कारण ती भावना अशी खुलेपणी ओरडून सांगण्याची नाहीच मुळी, ती त्या व्यक्तीसाठी कुजबुजत सांगण्याचीच भावना आहे. आणि हे इतकं इतकं रोमॅन्टिक गाणं गीता दत्तच्याच आवाजात आपण ऐकू शकतो. होंठ झुके जब होंठों पर, सांस उलझी हो सांसों में. आता इथे पुन्हा मला नेहमी वाटतं की उलझीच का. आता सांस उलझी हे म्हणताना आपण म्हणतो ना एखादी गोष्ट गुंतणं आणि अडकणं यात फरक आहे पुन्हा. तर होंठ झुके जब होंठों पर, सांस उलझी हो सांसों में, दो जुड़वा होंठों की बात कहो आँखों से. इथे ही सुद्धा गुलजार साहेबांचीच शैली. जी गोष्ट मुळात दोन आहे त्याला पुन्हा जुडवा म्हणण्याची काय गरज. पण हे त्यांना आवडता शब्द आहे. त्यामुळे कजरारेमध्ये सुद्धा जुडवा नैना. तर 4 डोळे असते तर म्हणलं असतं जुडवा नैना. डोळे मुळातच 2 आहेत. पण हे गुलजार साहेबांना आपण कशाला विचारायचं. इतकं सुंदर लिहिलं, त्याचा आस्वाद घेऊया. दो जुडवा होठों की. पण इथेच मग त्यांचं कवी पण येतं की हे फक्त तिचे ओठ नाहीत, त्यात त्याचेही ओठ आहेत, म्हणून ते जुडवा होठ. कवी हा त्याच्या पलीकडे पोचलेला असतो. असो, त्या गाण्याचा आस्वाद घेऊया. पुन्हा एकदा आर.डी. बर्मन आणि गुलजार यांचं सुंदर कॉम्बिनेशन असलेलं एक गाणं ऐकवते. एक वेगळीच रफ्तार आहे या गाण्याला, म्हणून मला हे गाणं खास आवडतं. आणि ह्या कथेचा संदर्भ त्या गाण्यात आहे, त्यामुळे हा सिनेमा जरूर बघा. खुशबू सिनेमातलं गाणं आहे. फार कमी वेळा आहे आपल्याला मंचावर ऐकायला मिळतं, म्हणून खास आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही सगळा कार्यक्रम मोबाईलवर रेकॉर्ड नका करू. आहे त्या क्षणाचा आनंद घ्या. एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, हा लम्हा सोडू नका. हो सके तो इसमें जिंदगी बिता दे, पल ये जाने वाला है. पकडून ठेवा, काही क्षण जरूर पकडून ठेवा. पण टाळ्या वाजवताना तुमचे हात मोबाईलमध्ये मला अडकलेले दिसत आहेत. त्यामुळे आम्ही लाईव्ह आहोत, तुम्हीही लाईव्ह आहात हे कळू द्या आम्हाला. नमकीन मधलं गाणं आहे, राह पे रहते हैं. आपल्या सगळ्यांना खूप आवडतं. किशोरने अप्रतिम गायलं आहे. या गाण्याबद्दल सांगताना पंडित उल्हास बापटांनी मला जे सांगितलं ते तुम्हाला फक्त सांगते की